आज होतं मायडीचं रिटर्न तिकीट मुंबईचं, मुळेच आम्ही तिला सोडायला निघालो होतो. त्याची पॅकिंग आणि कामाची गडबड यामुळे घरातलं काय शूट करायला झालं नाही. डायरेक्ट निघाल्यावरच शूट चालू केला. आणि हो, हा ब्लॉग थोडा लेट देखील पडेल, त्याबद्दल सॉरी बरं. पाऊस चालू झाल्यामुळे रानातली पण कामं वाढली ते आणि लाईटीचा देखील सारखा घोटाळा होतोय. असो, यांना आणि सगळं सामान घेऊन आम्ही आलो होतो स्टेशनवर. महिना झालं ही गावी होती, कसा दिवस निघून जायचा यांच्यावर कळत देखील नव्हतं. कामामुळे यांना देखील जाणं गरजेचंच होतं. तर ट्रेन मध्ये बसवून आलो. चिमणीला तर काय घालू वाटत नव्हतं, बाय बायच करू वाटत नव्हतं. चालायचंच कसं तरी यांना घालवलं आणि आलो घरी. आल्यावर दुपारी पहिले तर जेवण करून घेतलं. सगळे गेले होते म्हणल्यावर काय करमत देखील नव्हतं. बागेत येऊन झोपलं होतं तर हे मुंगूस बघा कसं बघत होतं मला लांबून. तर असं काही बघत होतं की जसं की मी याचा पाहुणाच आहे किंवा कोणीतरी याला माझ्यावर वॉच ठेवायला सांगितलंय असं. वरच म्हणलं याची देखील क्लिप घ्यावी. तर माळात वाकुरी वाढायची होती, हेच करायला गेलो होतो कारण आता आडचाली लागणीची तयारी करायलाच पाहिजे. कुठून घरी आलो तर मला दिसली सापाची कातण. ही कातण आपल्या बागेतच दिसल्या बरं का. तर मला झाली ती जांभळं खायची इच्छा. परत जांभळं आणायला गेलो होतो, सोबत बाल्याला देखील घेतलं होतं. हा एक घस सारखा मध्ये मध्ये येत होता, म्हणल्यावर याला खाऊनच टाकावं. अशी खाल्लीत का कधी जांभळं कमेंट मध्ये नक्की सांगा. तर आज संकष्टी होते आणि घरात देखील करमत नव्हतं म्हणल्यावर गेलो होतो गावात मठ. तर प्रत्येक संकष्टीला आमच्या गावातल्या मठात प्रवचन असते, तेच ऐकायला गेलो होतो. प्रवचन झालं, त्यानंतर आरती भजन झालं, नंतर मठात प्रसाद देखील होता म्हणल्यावर तिथेच प्रसाद वगैरे घेतला. चला तर मग आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच.